प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पॉज टेक्निक. ही पॉज टेक्निक इतकी प्रभावी आणि उत्तम सुंदर आहे, याची अनुभूती प्रत्येकाला येईल. पहा, या पॉज टेक्निकचा अर्थ पॉज म्हणजे थांबणे. आपण जेव्हा रस्त्याने प्रवास करतो किंवा गाडीवर जातो, गाडी चालवतो, तेव्हा गतिरोधक आल्यानंतर थांबतो किंवा तिथं स्पीड कमी करतो आणि हळूहळू तिथनं पुढे जातो. तसंच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक समस्या, त्या कसल्याही प्रकारच्या असो, शारीरिक असो, मानसिक असो, कुठल्याही त्या समस्यांची नावं घ्यायची नाही किंवा आपल्या वाक्यात बोलण्यात नकारात्मक ऊर्जाही जाणून द्यायची नाही. काय करायचं आहे, एक असा चौकोनी प्लेन कागद घ्यायचा, पूर्ण चौकोनी प्लेन, त्याच्यावर बिलकुल रेषा नको आहे. तो कागद घेतल्यानंतर या कागदावरती आपण आपल्या हाताने दोन समांतर रेषा, उभ्या दोन समांतर रेषा काढायच्या आहेत. एक 4x4चा प्लेन कागद घ्या, त्याच्यामध्ये उभ्या दोन समांतर रेषा काढायच्या, त्याला पॉज सिंबल म्हणतात. आणि त्याच्या खाली लिहायचं आहे, मी माझ्या जीवनातील सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करत आहे. मी माझ्या जीवनातील सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करत आहे. आणि हे म्हणताना खूप विश्वास ठेवा आणि डोळे बंद करा. हा कागद आपल्या डाव्या हातात ठेवून त्याच्या उजवा हात ठेवा, सावकाश डोळे बंद करा आणि आपण ज्या इष्टदेवाला मानता, कुलदैवत, कुलस्वामिनी, कोणताही देव, श्री गणेश, स्वामी समर्थ, महादेव, कोणत्याही ज्या देवाला मानता त्यांचे नामस्मरण करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. 11 वेळा तरी त्या देवाचे नामस्मरण करा. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना ओम आपल्या हातात जो कागद आहे, हा चौकोनी कागद आहे प्लेन, त्याच्यावरती हा सिंबल काढला, याला पॉज सिंबल म्हणतात. त्याच्यासाठी निळा आणि लाल कोणत्याही रंगाचा पेन वापरला चालेल, फक्त काळा वापरायचा नाही. तिथे खाली मी लिहिलं आहे बा, मी माझ्या जीवनातील सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करत आहे. थँक्यू डिवाईन किंवा वैश्विक ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद असे लिहिले तरी चालते. तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असो, तुम्हाला स्वतःपुरतं लिहायचं तरी लिहू शकता किंवा असंही लिहू शकता की मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करत आहे असे म्हणून हा कागद फोल्ड करायचा आहे. नीट पहा, हा कागद घ्यायचा, असा फोल्ड करायचा. फोल्ड केल्यानंतर याच्यामध्ये मी 5 किंवा 10 रुपयाचं, आपल्याकडे जे नाणं असेल ते, माझ्याकडे 5 रुपयाचं नाणं आहे, मी त्याच्यामध्ये ठेवलं आहे. फक्त नाणं वापरायचं, नोट वापरायची नाही. त्याच्यामध्ये ठेवलं, त्याची पुन्हा एक घडी केली. ही घडी करून हातामध्ये ठेवून फक्त मनामध्ये तुमच्या भावना व्यक्त करायच्या, त्या तुमच्याशी संलग्न आहे. मग तुम्ही मी माझ्या जीवनातील सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करते असे म्हणा, किंवा माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करते, यापैकी कोणतंही वाक्य लिहा. वरती पॉज चिन्ह काढा, हातामध्ये घ्या, त्याला अफर्मेशन द्या. ज्या देवताला आपण मानता त्याचे नामस्मरण करा. मग ही गोष्ट करण्यासाठी तुम्ही रेकी शिकलेले असा अथवा नसा, काही फरक पडत नाही. रेकी शिकणं गरजेचं आहे, परंतु ही गोष्ट करताना जर तुम्हाला रेकी येत नसेल तर हरकत नाही, कारण आपण ही जी अफर्मेशन आहे, ही पॉज टेक्निक आहे, ही वापरून आपल्या सर्व समस्या आपण ज्या आपल्या घराच्या जवळ जे मंदिर आहे, कोणतंही मंदिर, त्या मंदिराच्या असंच घेऊन जायचं,
दानपेटीमध्ये हे टाकायचं. दानपेटीमध्ये ठेवल्यानंतर तिथे प्रथम नमस्कार करा. हे हातामध्ये ठेवा. मनात तुमच्यातल्या भावना व्यक्त करा. मी माझ्या जीवनातील सर्व समस्या तुमच्या चरणी अर्पण करत आहे असं मनात दर्शन घ्या. आणि त्यानंतर दानपेटीपाशी या आणि हे जे नाणं ठेवले ते नाणं पडता कामा नये असं दानपेटीमध्ये ते अर्पण करा. अर्पण केल्यानंतर घरी निघून या. एवढीच छोटीशी ही कृती आहे, पण ही छोटी कृती आहे, पण या कृतीचा प्रभाव खूप दिव्य आहे. त्यामुळे काय होतं की आपण दिवसेंदिवस रोज नव्याने काही ना काही समस्यांना सामोरे जात असतो. कुठंतरी जीवनामध्ये समस्यांना थांबवण्याची गरज असते, पण हे थांबवणं आपल्याही हातात असतं. त्यासाठी आपलं मन, अंतर्मन शुद्ध होण्यासाठी ज्यावेळेस आपण भगवंताच्या मंदिरात जातो, पहा मंदिरामधलं वातावरण अतिशय प्रसन्न असते. तिथली ऊर्जा ही भरपूर प्रमाणात सक्रिय असते. ज्यावेळेस आपण निराश होतो, उदास होतो, त्यावेळेस आपण प्रथम मंदिरात जाऊन दर्शन घेतो. अशा दिव्य प्रचंड सकारात्मक ऊर्जांच्या ठिकाणी जाऊन आपण आपली ही विश कागद त्यामध्ये अर्पण करा. आणि पहा येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या पूर्ण समस्या, ज्या काही समस्या त्या शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, त्यामध्ये तुम्हाला मार्ग सापडेल. पण त्या मार्गावरनं तुम्ही स्वतः आत्मविश्वासाने पुढे जायचे. आणि लक्षात ठेवा, आपण ज्या भगवंतावर, ज्या युनिवर्सवर विश्वास ठेवतो, ज्याप्रमाणे आपण आपल्या मातापित्यांबरोबर असल्यानंतर कशाशी चिंता करत नाही, कारण त्यांना आपल्याला माहीत असतं की आपले मातापिता हे आपल्यापेक्षा, स्वतःच्यापेक्षा आपली जास्त काळजी करतात. आपलं कशातही ते त्यांनाच माहिती असतं. तसेच हे परब्रह्म परमात्मा हे आपले माता पिता आहेत. त्यांच्यापाशी तुम्ही सांगून तर पहा. जगात इथे तिथे डोकं वाकवणं, इथे तिथे जाऊन पदर पसरणं किंवा याच्या त्याच्यापाशी आपलं रडगाणं गाणं हे योग्य नाही. त्यापेक्षा सर्वात सुंदर ही युक्ती आहे. करून पहा. मनुष्याकडे जातो, पण जेव्हा आपण मनुष्यदेह निर्माण करून झालेला आहे, परमात्म्याच्या द्वारे जातो, तेव्हा त्या परमात्म्यालाही पटतं की हा माझंच लेकरू आहे. सुख असो, दुःख असो, त्याच्या चरणी आपण जातो. जेव्हा आपल्याला सुखाचे दिवस येतात, तेव्हाही आपण त्याचे आभार मानायला विसरू नका. आपल्या